तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सकाळी सकाळी उदयकांत वल्लरीला कॉल करत असतो. वल्लरी उदयकांतचा नंबर बघते आणि म्हणत असते, शैतान, हा मला सकाळी सकाळी कॉल का करतोय? डोकं फिरलं नाहीये ना या उदयकांतचं? असं म्हणत वल्लरी उदयकांतचा फोन घेते आणि म्हणते, कशाला फोन करतोयस? असा सारखा सारखा फोन करायचा नाही. यावर उदयकांत म्हणतो, प्रॉब्लेम काय आहे ना? माझ्या फोनला या वेळेलाच रेंज येते. एक काम कर, तुझ्या घराच्या बाहेरच उभा आहे मी, पटकन बाहेर ये. पटकन विषय संपवून टाकू आपण. कसं असतं, शुभ कार्यास विलंब नको ना? यावर वल्लरी म्हणते, काय? मी नाही येऊ शकत बाहेर. यावर उदयकांत म्हणतो, हो हो मी समजलो, मी विसरलो. घरातील स्त्रियांनी रात्री अपरात्री बाहेर निघायचं नसतं ना? ठीक आहे ठीक आहे, तू आतच थांब, मी येतो आतमध्ये. काय आहे ना? पैसे पाहिजेत ना ग? पैसे मिळाल्याशिवाय मी मुंबईच्या बाहेर जाऊ शकत नाही. असं म्हणत उदयकांत आत जात असतो. वल्लरी म्हणते, सारखे काय पैसे पैसे, नाही आहेत माझ्याकडे पैसे. उदयकांत वल्लरीला म्हणत असतो, तुला ना मी 24 तासांची मुदत देतो. उदयकांत म्हणतो, उद्या रात्रीपर्यंत जर मला पैसे मिळाले नाहीत तर तुला माहिती आहे मी किती तिरसट डोक्याचा माणूस आहे. तो तुझी सगळी पापकर्मे त्या अर्णवला सांगेन. असं म्हणत उदयकांत आत जात असतो. एवढ्यातच वल्लरी म्हणते, थांब थांब, आलेच मी. रमाकांत इकडे दरवाजा बंद करायला आलेला असतो आणि रमाकांतचं लक्ष समोर असलेल्या उदयकांत जवळ जातो आणि मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. उदयकांतचा फोन चालू असतो. रमाकांत म्हणत असतो, उदयकांत तू इकडे? बरा सापडला इतक्या वर्षांनी. असं म्हणून रमाकांत उदयकांतची कॉलर पकडतो आणि घरात चल असं म्हणत असतो. परंतु उदयकांत, रमाकांत मला सोड असं म्हणत असतो. त्यानंतर उदयकांत जोरानेच रमाकांतला धक्का देतो आणि तेथून पळून जातो. रमाकांत खाली जमिनीवर कोसळतो. त्यानंतर तो ईश्वरी, अर्णव असा दोघांनाही आवाज देत असतो. रमाकांतचा आवाज अर्णवच्या कानावर येतो. अर्णव लगेच ईश्वरीला उठवतो आणि सगळेजण धावतच रमाकांतकडे जातात आणि रमाकांतला काय झालं असं विचारत असतात. उदयकांत म्हणत असतो, मी पाहिलं त्याला. ईश्वरी म्हणते, अहो बाबा, कुणाला पाहिलं तुम्ही? तो तिकडे पळून गेलाय. अर्णव म्हणतो, कोण पळून गेला? रमाकांत म्हणतो, उदयकांत, माझा सक्का भाऊ. अर्णव म्हणत असतो, कुठे आहे? रमाकांत म्हणत असतो, तो बघा तिकडे गेलाय. वल्लरी म्हणत असते, हा उदयकांत पकडला गेला नाही पाहिजे, घरापर्यंत कशाला आलाम मारायला? ईश्वरी म्हणत असते, बाबा पण तुम्हाला काय झालं? तुम्ही असे पडलात कसे? यावर रमाकांत म्हणतो, मला त्याने जोराने धक्का दिला. त्यानंतर सर्वजण मिळून रमाकांतला आतमध्ये घेऊन जातात. अर्णव बाहेर जाऊन सगळीकडे बघून येतो, परंतु अर्णवला तिकडे कोणीही दिसत नाही. वल्लरी म्हणते, नशीब, वाचले मी आज. वल्लरी रमाकांतला म्हणत असते, रमाकांतराव, तुम्हाला काही नशा वगैरे करायची सवय आहे का हो? रमाकांत म्हणतो, काय बोलतेस वल्लरी? वल्लरी म्हणते, नाही, स्वतःला साधू म्हणून घेणारे लोक तंद्री लागावी म्हणून काहीतरी ओढतात असं मी ऐकलंय. ईश्वरी म्हणते, अहो मामी, काय बोलताय हे? वल्लरी रमाकांतला नको नको ते बोलत असते. वल्लरी म्हणत असते, तो रमाकांत इथे कशाला येईल सांगा? पोलीस ज्याच्या मागावर आहेत तो इथे कशाला येईल? हे उगाचच काहीही बडबड करतायत, बाकी काहीही नाही. रमाकांत म्हणतो, वल्लरी, मी तरी खोटं का बोलेन? मी माझ्या सख्ख्या भावाला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, मी त्याला ओळखणार नाही का? रमाकांतला बोलता बोलता ठसका लागतो. वल्लरी म्हणत असते, हा तर स्वतःच्या म्हणण्याशी ठाम आहे. याच्यावर जर सर्वांचा विश्वास बसला तर हे प्रकरण पोलिसांकडे जाईल आणि हे माझ्या अंगाशी येईल. एवढ्यातच बाहेर गाडीचा आवाज येतो. अंजली म्हणते, आता कोणाची गाडी आली? मामा म्हणत असतो, केळुसकर. मामा सर्वांना सांगत असतो, ते आपले जुने क्लायंट आहेत, पण आता यावेळी आपल्या घरी. केळुसकर पुढे येतात आणि अर्णवला म्हणतात, हा असला माल बनवते तुमची कंपनी? बिझनेस टायकून मिस्टर अर्णव राजे शिर्के हा माल? यावर अर्णव म्हणतो, एक मिनिट केळुसकर, व्हॉट हॅपन? आणि असे डायरेक्टली तुम्ही माझ्या घरी कसे काय आलात? मामा केळुसकरला विचारत असतो, नक्की काय झालंय केळुसकर? यावर केळुसकर म्हणतात, तुम्ही पाठवलेला माल बोगस होता, बोगस. हे ऐकून अर्णवला धक्का बसतो. अर्णव म्हणतो, व्हॉट? केळुसकर म्हणतात, मला वाटलंच होतं तुम्हाला विश्वास नाही बसणार. केळुसकर काही व्हिडिओ घेऊन आलेला असतो. ते सर्व व्हिडिओ तो अर्णवला दाखवतो. केळुसकर म्हणत असतात, मिस्टर राजे शिर्के, एवढे वर्ष मी तुमच्याकडून माल घेतोय, परंतु ही आहे ना तुम्ही माझी केलेली प्रचंड मोठी फसवणूक आहे. यावर अर्णव खूप चिडलेला असतो.
परंतु मामा त्याला गप्प करतो. केळुसकर म्हणत असतो, तुम्ही माझ्याकडून ॲडव्हान्स पैसे घेऊन मला बोगस माल दिलाय मिस्टर राजशिर्के. अरे माझं लाखोंचं नुकसान झालंय आणि आता माझ्याकडे माल नाहीये, मी काय काम करू? आणि मी दुसऱ्यांना शब्द दिलाय त्याचं काय करू? मामा म्हणत असतो, केळुसकर आम्ही समजू शकतो. केळुसकर म्हणत असतात, काही समजू शकत नाहीत तुम्ही, मी तुमच्यावर लीगल ॲक्शन घेणार. त्यानंतर ईश्वरी म्हणत असते, हे बघा तुम्ही आमचे इतके जुने क्लायंट आहात, इतकी वर्ष आम्ही ह्या बिझनेसमध्ये आहोत, आम्ही असा हा घाणेरडा माल पाठवून आमचे क्लायंट का तोडू? तुमची काहीतरी गलतफहमी झाली आहे. यावर केळुसकर म्हणत असतात, व्हिडिओ पाहिला ना? ईश्वरी म्हणते, हो व्हिडिओ पाहिला, तरीसुद्धा हा माल आम्हाला आमचा वाटत नाही आहे. परंतु केळुसकर काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. केळुसकर म्हणतो, आता आपण कोर्टात भेटू, असं म्हणून तो थेट निघून जातो. सर्वांनाच खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे एका माणसाने लावण्याच्या आईला फोन केलेला असतो आणि म्हणत असतो, सात्विक फॅशनचा टेम्पो अशा ठिकाणी आणून लावलाय की कोणालाही सापडणार नाही. सौदामिनी म्हणत असते, आता अर्णवच्या आयुष्यात वादळ येणार म्हणजे येणार. दुसरीकडे आकाश टेम्पोचे सर्व डिटेल्स मागवून घेत असतो. अर्णव सुद्धा आकाशवर खूप ओरडत असतो. अर्णव आकाशवर ओरडत असतो आणि याचाच फायदा वल्लरी घेत असते. वल्लरी नम्रताला हे सर्व दाखवून नम्रताला भडकवण्याचा प्रयत्न करत असते. आकाश म्हणत असतो, दादाचं बरोबर आहे, मला माझ्या मॅनेजरला पाठवलं पाहिजे होतं. ईश्वरी व्हिडिओ बघून म्हणत असते, सर हा आपला टेम्पो नाही आहे. ईश्वरी म्हणत असते, हा बघा ना, सात्विक फॅशनचा रंगवलेला टेम्पो नाही आहे, हा बघा ना त्याची प्लेट निघाल्यासारखी दिसते आहे. आकाश म्हणत असतो, म्हणजे हा आपला टेम्पो नाही आहे? यावर मामा म्हणत असतो, नाही म्हणजे वाटेत आपला टेम्पो हायजॅक झाला, टेम्पोही बदलला आणि आपला मालसुद्धा बदलला, म्हणजे घाणेरडा माल केळुसकरांकडे पोचवला. अंजली म्हणत असते, म्हणजे हे सर्व पूर्ण प्लॅनिंगने झालं. त्यानंतर आकाश आणि अर्णव बाहेर निघून जातात. मामा म्हणत असतो, काय होतंय ते कळवा रे. आकाश आणि अर्णव दोघेही टेम्पो जिथून किडनॅप केलेला असतो तेथे पोहोचलेले असतात. त्यानंतर ते पोलीस स्टेशनला पोलीस कंप्लेंट करायला जातात. वल्लरीला इकडे रमाकांत बोलत असलेले शब्द आठवत असते. वल्लरी म्हणत असते, नशीब हा केळुसकर वेळेवर आला सात्विक फॅशनची कंप्लेंट घेऊन. त्याने तमाशे केले म्हणून हा विषय बाजूला पडला, नाहीतर त्या रमाकांतचं ऐकून सगळ्यांना पटलंच असतं की तो उदयकांत आज इकडे आला होता. आता हे लोक उदयकांतपर्यंत पोहोचले तर माझं काही खरं नाही आहे. काहीही करून त्या उदयकांतचं थोबाड बंद करायलाच हवं. मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सौदामिनी देशमुखकडे आपले 60% शेअर्स आहेत, मग स्वतःच्याच कंपनीची अशी बदनामी का होऊ देते ती? यावर अर्णव म्हणतो, मुद्दाम करते ती, तिला पैशांची काही पडली नाहीये, तिला फक्त आणि फक्त मला त्रास द्यायचा आहे. सौदामिनी म्हणत असते, प्रत्येक वेळी बिझनेसमध्ये फायदा बघायचा नसतो, वेळ कमी आहे आता तुमच्याकडे, ऑलरेडी काउंटडाऊन चालू झालाय. यावर ईश्वरी म्हणते, काउंटडाऊन आमचा नाही तुमचा सुरू झालाय, कारण ही स्पर्धा जिंकून आम्ही पैसे मिळवणार आहोत आणि सात्विक फॅशन वाचवणार आहोत.